सुतीतंतूची भौतिक गुणधर्म आपण बघितलेले आहेत. आता या गुणधर्मांच्या अनुषंगाने काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आपल्याला या गुणधर्मामध्ये मिळतात. जसे पहिला प्रश्न की आपण समारंभामध्ये सण समारंभ लग्न कार्य अशा प्रसंगामध्ये सुतीतंतूचे कपडे सहसा वापरत नाही. तर असं का आहे? सहसा आपण समारंभांना थोडे उठावदार आणि चमकदार कपडे वापरतो. सुतीतंतूचे कपडे यामध्ये बसत नाही. कारण सुतीतंतूच्या गुणधर्मामध्ये आपण बघितलं की याची चमक ही अत्यंत कमी आहे आणि चमक कमी असल्यामुळे थोडी आकर्षकता याची कमी होते. म्हणून मग सण समारंभामध्ये थोडे चमकदार तंतू, रेशमी कपडे किंवा काही मानवनिर्मित चमकदार तंतू, रेयॉन वगैरे वापरल्या जातात. तर हा एक प्रश्न आहे की सुतीतंतूचे कपडे समारंभामध्ये वापरत नाहीत किंवा कमी वापरतात. जास्त म्हणजे प्राधान्य त्याला दिल्या जात नाही. त्यानंतर आणखीन एक प्रश्न की सुतीतंतूचे कपडे धुताना हे आपटून धुतल्या जातात. धोबी असो किंवा घरी सुद्धा बरेचदा हे कपडे आपटल्या जातात, दगडावर आपटून धुतल्या जातात, तरी हे फाटत नाही किंवा खराब होत नाही. तर असं का होत असेल? याचे हे जे गुणधर्म आपण अभ्यासले आहे याच्यामध्ये याचं उत्तर आहे याची मजबूती जास्त आहे. आणि नुसती मजबूती जास्त आहे असं नाही, तर याची ओली मजबूती खूप जास्त आहे. ओली मजबूती याची जवळजवळ 20% वाढते. आणि म्हणून या तंतूच्या कपड्यांवर धुलाई प्रक्रियेमध्ये असं आपटल्याने कोणताही त्याच्या मजबूतीवर परिणाम होत नाही आणि कापड फाटत नाही. म्हणून आपण बघितलं होतं की याची ओली मजबूती जास्त असल्यामुळे धुलाई प्रक्रियेमध्ये या तंतूची विशेष अशी काळजी घ्यावी लागत नाही. त्यामुळे हे तंतूचे कपडे आपण बघतो की आपण सहजपणे याला आपटून धुत असतो. तिसरा प्रश्न असा आहे की धुतल्यानंतर सुतीतंतूचे कपडे इस्त्री न करता तुम्ही वापरू शकता का? हे घालता येतात का? इस्त्री न करता सुतीतंतूचे कपडे धुतल्यानंतर सहसा वापरता येत नाहीत. कारण आपण बघतो की आपण त्यावेळेला त्यांना धुतो आणि नंतर त्यांना करकचून पिळतो. पिळून वाळू घातल्यानंतर त्यावरती वळ्या दिसतात, चुण्या दिसतात. आणि आपण असं बघितलं आहे की हा तंतू चुनीविरोधकता याची अत्यंत कमी आहे. हा चुन्यांना विरोध करत नाही. त्यामुळे मग याच्यावरच्या वळ्या काढायच्या कशा? तर याला इस्त्री करावी लागते. म्हणून सुतीतंतूचे कपडे धुतल्यानंतर इस्त्री करून ते घालता येतात. सहसा तसेच कपडे ते घातल्या जात नाही, कारण त्यावरती भरपूर अशा सुरकुत्या किंवा वळ्या आपल्याला पडलेल्या दिसतात. त्यानंतर एक प्रश्न की सुतीतंतूचे कपडे वाळायला जास्त वेळ लागतो. आपण जर पावसाळी वातावरणामध्ये बघितलं तर हे तुमच्या जास्त लक्षात येईल की एखादा मानवनिर्मित तंतूचं कापड हे लवकर वाळलेलं किंवा सुकलेलं दिसते, तर सुतीतंतूचं कापड हे लवकर वाळत नाही, उशिरा वाळते. हा अनुभव आपल्याला बरेचदा ढगाळ वातावरणात किंवा पावसाळ्यामध्ये
येतो. मग असं का होते? सुतीतंतूचे कपडे उशिरा का वाळतात? तर हा तंतू जास्त आर्द्रता शोषक आहे. सुतीतंतूची आर्द्रता शोषकता जास्त असल्यामुळे हे कपडे सुकायला सुद्धा, वाळायला सुद्धा वेळ लावतात. याचे फायदे आपण पाहिले की आर्द्रता शोषकता जास्त असल्यामुळे हे सुखकारक वाटतात, आरामदायक वाटतात. परंतु हे पावसाळ्यामध्ये किंवा ढगाळ वातावरणामध्ये ऊन कमी असेल तेव्हा मात्र यांना वाळायला उशीर लागतो. तर याचं उत्तर याच्या आर्द्रता शोषकता या गुणधर्मामध्ये आहे. त्यानंतर सुतीतंतूचे कपडे उन्हाळ्यात वापरण्यास जास्त आरामदायक का वाटतात? याचंही उत्तर या गुणधर्मामध्ये आहे, तो म्हणजे आर्द्रता शोषकता. सुतीतंतूची आर्द्रता शोषकता ही जास्त आहे हे आपण पाहिलं आणि आर्द्रता शोषकता जास्त असल्यामुळे या तंतूचे कपडे आपल्या शरीरावरील घाम शोषून घेतात आणि आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये गरम वातावरणामध्ये शरीरावरती जास्त घाम असतो आणि मग त्या काळामध्ये सुती कपडे हे आपल्याला जास्त आरामदायक आणि सुखकारक वाटतात, कारण ते घाम शोषून घेतात. घाम न शोषून घेणारे कपडे आपण उन्हाळ्यात वापरले तर आपल्याला बेचैनी होत असते, असुखकारक वाटत असते. म्हणून उन्हाळ्यामध्ये सुती कपडे वापरण्याला लोक प्राधान्य देतात. त्याला कारण आर्द्रता शोषकता जास्त आहे आणि आर्द्रता शोषकता जास्त आहे त्याचा फायदा ते शरीरावरील घाम सहजपणे शोषण करून घेऊ शकतात. त्यानंतर आणखीन एक प्रश्न असा आहे, टॉवेल, नॅपकिन यामध्ये सुती तंतू किंवा घरातील पोछे, घर पुसणे वगैरे जे असतात या ठिकाणी सुती तंतूचे कपडे जास्त वापरले जातात असे का? किंवा सुती तंतूचेच कपडे इथे वापरले जातात असे का? तर याचंही कारण आर्द्रता शोषकतेमध्ये आहे की सुती तंतू हे आर्द्रता शोषक असल्यामुळे आपण त्या कपड्यांच्या साह्याने घर पुसू शकतो. त्या कपड्याच्या साह्याने नॅपकिन किंवा टॉवेल वापरून आपल्याला अंगावरचं पाणी पुसता येते, याचे पोछे वापरता येतात किंवा स्वयंपाकघरामध्ये फडकी सुद्धा याची वापरल्या जातात. तर असे हे सुती तंतूच्या गुणधर्मांमध्ये या 5-6 प्रश्नांची उत्तरं आहेत. तर अशा प्रकारे सुती तंतूचे भौतिक गुणधर्म आपण बघितलेले आहेत. आता आपण बघणार आहोत याचे औष्णिक गुणधर्म. औष्णिक गुणधर्म इथे आपण पहिल्यांदा घेऊ उष्णतेचा परिणाम. आता सुतीतंतू हा जास्त उष्णता सहन करू शकतो. बघा, बरेचदा तुम्ही घरी कपड्यांना इस्त्री केली असेल तर असं लक्षात येते की काही कपडे फार लवकर इस्त्रीच्या गरम तापमानामुळे इस्त्रीकडे आकर्षित होतात किंवा कधी कधी चिटकतात सुद्धा. पण सुतीतंतूचे कपडे इस्त्री करताना जळण्याचा अनुभव आपणास फार कमी असेल किंवा जवळजवळ नसेल, कारण सुतीतंतू हा उष्णतामान
सहन करू शकतो, जास्त तापमान सहन करू शकतो, याची उष्णतेने चटकन हानी होत नाही. म्हणून इस्त्रीचं जास्त तापमान सुतीतंतू सहन करतो. दुसरा म्हणजे हा झाला तापमान सहन करण्याचा प्रश्न. आणि दुसरं जळताना. जळताना सुतीतंतू हा भरभर जळतो आणि जळताना याचा वास कागद जळाल्याप्रमाणे येतो. आणि अवक्षेप किंवा राख तयार होते. सुतीतंतू जळतो, हा लवकर जळतो, भरभर जळतो. जळताना कागद जळल्याप्रमाणे कागदाचा जसा जळताना वास येतो तसा वास याचा येतो आणि याची हलकी भुऱ्या रंगाची राख तयार होते. हा तापमान जास्त सहन करतो. त्यामुळे यावर आपण कडक इस्त्री, याला म्हणतो आपण खूप गरम इस्त्री, आपण याला करू शकतो. याचा दुसरा गुणधर्म उष्णता वाहकता. बघा, याचा उष्णता वाहकता आणि आर्द्रता शोषकता हे गुणधर्म उत्तम आहेत. सुतीतंतू हा उष्णता वाहक आहे, याची उष्णता वाहकता चांगली आहे. उष्णता वाहकता चांगली आहे म्हणजे हा तंतू शरीरातून उष्णता वाहून नेतो आणि वातावरणामध्ये सोडतो, याला म्हणतात उष्णता वाहकता. तर सुतीतंतूची उष्णता वाहकता ही चांगली आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील उष्णता हा वाहून नेतो, सहजपणे वाहून नेतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुती कपडे वापरणे जास्त योग्य वाटते. म्हणजे बघा, सुती तंतू हे उष्णता वाहक आहेत. त्यामुळे शरीरातील गरमी जी उन्हाळ्यामध्ये जास्त होते ती हे वाहून नेतात आणि म्हणून हे कपडे उन्हाळ्यात वापरण्याला जास्त योग्य आहेत. याचा अर्थ सुतीतंतूमध्ये दोन गुणधर्म असे आहेत की ज्यामुळे हे कपडे आपण उन्हाळ्यात वापरू शकतो. एक म्हणजे भौतिक गुणधर्मामध्ये आपण बघितला ती आर्द्रता शोषकता, त्यामुळे ते उन्हाळ्यातील शरीरावर आलेला घाम शोषून घेतात. आणि दुसरं म्हणजे उष्णता वाहकता, ज्यामुळे शरीरातील उष्णता हे तंतू वाहून वातावरणामध्ये सोडतात. या दोन गुणधर्मांमध्ये सुतीतंतूंचे कपडे उन्हाळ्यात वापरण्यास जास्त सुखकारक आपणास वाटतात. तर अशा प्रकारे सुतीतंतूचे हे झाले उष्णतेच्या संबंधीचे गुणधर्म, म्हणजे ज्याला आपण म्हणतो औष्णिक गुणधर्म. औष्णिक गुणधर्मामध्ये दोन गुणधर्म असतात, उष्णतेचा परिणाम आणि उष्णता वाहकता. तर हे दोन गुणधर्म आपल्याला कपडे वापरताना यांचा उपयोग होत असतो किंवा याचा अनुभव आपल्याला येत असतो. तंतूंच्या सर्वच गुणधर्मांचा अभ्यास आपण या दृष्टीनेच करतो आहे की ते तंतू वापरताना त्या तंतूंचा आपण ज्या तंतूंच्या या गुणधर्मांचा उपयोग आपल्याला त्यावेळेला होत असतो की आपण ते कपडे वापरताना अनुभव घेत असतो, परंतु आपल्याला नेमकं कळत नाही की हे असं का होते. आणि म्हणून या विषयामध्ये तुम्हाला ह्या तंतूंचे गुणधर्म शिकवल्या जातात, जेणेकरून तुमचे कपडे वापरताना तुम्हाला याचं विशेष ज्ञान प्राप्त होईल आणि मग कोणत्या प्रसंगाला कोणते कपडे आपण घ्यायचे
हेही आपल्याला कळेल. कोणत्या कपड्यांचं कशा प्रकारे कपडे धुवायचे म्हणजे ते टिकतील हे कळेल. कोणते कपडे कसे साठवायचे हेही या गुणधर्मांमुळे कळते.